नमस्कार. मी अरविंद आठले. आज एका फार वेगळ्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. सद्यस्थितीत आपल्या समाजातील स्त्रियांची जी स्थिती आहे, नोकरी करणाऱ्या सुशिक्षित आणि तथाकथित आपण विद्या पारंगत अशा समाजामध्ये आपण राहतो. नवरे शिकलेले आहेत, घराणी चांगली आहेत, परिस्थिती चांगली आहे. तरीही या स्त्रियांची परिस्थिती काही सामाजिकदृष्ट्या म्हणा, आर्थिक स्वातंत्र्य या दृष्टीने म्हणा, काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही. याचं मुख्य कारण नुकतंच एका पत्रव्यवहारामध्ये स्त्री साधिका होती, तिने लिहिलेलं होतं की मला किती स्वातंत्र्य घरात आहे, उपासक आहे, परंतु तरीही स्त्रीनी उपासना करणं हे आपल्या समाजामध्ये अजूनही तितकं मान्य झालेलं नाही. हे दुर्दैवाने मला म्हणावं लागतं. वस्तुस्थितीत पहा, समाजामध्ये 50% भाग स्त्रियांचा आहे आणि आपण तथाकथित पुढारलेले समजतो आपल्याला. तरीही स्त्रियांना जेवढं आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे, मानसिक स्वातंत्र्य पाहिजे, इंडिपेंडन्स पाहिजे, तेवढा या समाजामध्ये आहे असं मला दिसत नाही. अनेक शेकडो नाही हजारो कुटुंबांशी माझा संबंध आहे आणि यातून मला जे दिसलं ते मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं आणि या दृष्टीने मी हा विषय आपल्यासमोर मांडतो आहे. कितीही सुशिक्षित स्त्री असली, कितीही शिकलेली असली, कितीही नोकरी करत असली, तरी अजून समाजातल्या काही पूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या मनातून केलेल्या नाहीत. अजूनही सासूला वाटतं की सून जरी नोकरी करत असली तरी तिने जाताना सगळा स्वयंपाक करून ठेवला पाहिजे आणि आल्यानंतर तिने स्वयंपाक केला पाहिजे. एक उदाहरण माझ्यासमोर असं होतं की प्रेमविवाह झालेला, दोघांनाही अंडरस्टँडिंग एकमेकांचं आहे, नोकऱ्या करणारे दोघंही आहेत. परंतु सासूला वाटलं की आता सून आलेली आहे, त्या सुनेची कर्तव्य त्यांनी पार पाडली पाहिजे आणि या दृष्टीतून मग सकाळी उठल्यापासून चहापासून स्वयंपाक करून मग त्यांनी ऑफिसला जावं आणि आल्यानंतर तिने स्वयंपाक करून सगळ्यांना वाढावं. या जुन्या विचारांची ती सासू होती. शेवटी क्लॅश होणारच. ती सकाळी 8ला तिला नोकरीला जाते, ती 8ला संध्याकाळी घरी परत येते आणि जायच्या आधी तिने सगळं करावं आणि आल्यानंतरही करावं. ती काय घरची स्वयंपाकीण म्हणून आपण ठेवली का तिला? हा साधा विचार. सुशिक्षित असून दोघंही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, परंतु तरीही नवऱ्याला वाटायचं की नाही, सासू आईला सुख पाहिजे स्त्रियांना. अरे मग बायकोला नोकरी करायला सांगू नको ना, पूर्ण वेळ करू दे ना तिला, ते सगळं घरचं करेल, परंतु तुला पैसाही पाहिजे आणि तिने घरात दासीसारखं राबलंही पाहिजे. हा विचार याही समाजात आजही आहे. त्यामुळे स्त्रियांना किती आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि आपण खरोखरच विचारांनी प्रगल्भ झालो आहोत का, याचा आपण विचार करण्याची नक्की वेळ आहे. स्त्रियांकडे पाहिले की मला फार वाईट वाटतं. पूर्वापार काळापासून एका अर्थाने आपल्या समाज पुरुषसत्ताक असल्यामुळं पुरुषांचा वर्चस्व समाजात कायम राहिलेला आहे. मग ती स्त्री कितीही शिकलेली असो. त्यामुळे हा विचार आता आपण करायची वेळ आली आहे. आज स्त्रिया पुढारलेल्या आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, संसदेत काम करतात, एअरफोर्समध्ये विमानं चालवतात आणि ह्या काही आज नाही आहे. पूर्वापार स्त्रियांना प्रचंड स्वातंत्र्य पूर्वी आपल्याला होतं. आपण मधल्या काळात म्हणतो, परंतु तसं नव्हतं. अगदी ऋग्वेदाच्या काळात सुद्धा अनेक ऋचा अशा आहेत की ज्या स्त्री पंडितांनी रचलेल्या आहेत. तेव्हाही स्त्रियांना हे पूर्ण स्वातंत्र्य होतं. परंतु मधल्या मुसलमान काळात आक्रमणानंतर काही बंधनं स्त्रियांवर आली आणि ही बंधनं पुढे काळ बदलला तरी टिकून राहिली. ही टिकायला नको होती.
या काही प्रथा ज्या आहेत, ह्या अनिष्ट प्रथा, खरं म्हणजे 3 दिवसाच्या स्त्रीनी तिला आराम मिळावा यासाठी बाजूला बसावा अशी पूर्वी पद्धत होती. परंतु त्याचा अर्थ भलताच काढला आपण, की ती अस्पर्श आहे असा काढला. खरं तर त्या काळात तुम्ही अस्पर्श आहात, ती नाही आहे अस्पर्श. आणि या काळामध्ये तिला जे काही अंगावरून स्त्राव जात असेल, इतर काय होत असेल, त्याच्यामध्ये तिला जो अशक्तपणा होता, यासाठी तिला विश्रांती सक्तीची मिळावी म्हणून धार्मिक बंधनं तिने बाजूला राहावं असं आहे. परंतु तसं झालं नाही प्रत्यक्षात. तिने बाजूला राहून ही सगळी कामं तर केली पाहिजे. मी अशी घराणी बघितल्यात, चांगली सुशिक्षित ब्राह्मण मंडळीसुद्धा अशी बघितली आहेत की त्या स्त्रीनी भांडी घासायची, मग यांनी वरून पाणी ओतून ती भांडी स्वच्छ झाली असं समजून वापरायची. काय अर्थ आहे का या गोष्टीला? पूर्वी बाळंतपणाची वेगळी स्वतंत्र खोली असेल, आता हे या काळात शक्य नाही आहे. परंतु त्या मागचा उद्दिष्ट काय होतं हे आपण विचारात घ्यायला पाहिजे. बुरसटलेल्या विचारांचा आपला समाज कधी नव्हता, हा का मधल्या काळात हे सगळं झालं हे माझ्याही डोक्यावरून जातं. मला मान्य आहे त्यावेळी त्यांची मनस्थिती उदास असते आणि ह्या उदास मनस्थितीत तिने अन्न शिजवू नये, कारण ती मनस्थिती त्या अन्नात येईल यासाठी तिने अन्न शिजवू नये असा प्रघात पडलेला आहे. परंतु आपण तसं होत नाही. आता तर नवरा बायको दोघंच काम करतात, दोघंच नोकरीला जातात आणि नवरा बायको एक मूल असं जे कुटुंब आहे, या काळात तर शक्यच नाही या सगळ्या गोष्टी. पूर्वी माझ्या माहितीत आहे की पुणे महानगरपालिकेत शिक्षिका असलेल्या स्त्रियांना 3 दिवसात सक्तीची रजा मिळत असे, स्पेशल लीव. हे कोणाला आता खरं वाटणार नाही, परंतु ही स्थिती होती. आपण बुरसटलेल्या विचारांचा समाज नव्हता कधी. ह्या मधल्या काळात काय झालं हे माझ्याही लक्षात येत नाही आहे. परंतु त्यामुळे हा सगळा वेगळा असा विचार आपल्यामध्ये झालेला आहे. खरोखरच स्त्रीला स्वातंत्र्य आहे का? तिने मिळवलेला पगाराचा हिशोब तिला घरी द्यावा लागत असेल तर ते आर्थिक स्वातंत्र्य आपण समजायचं का? हे आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे. आज एकाच्या पगारात संसार होऊ शकत नाही, तीही तितक्याच हातभार लावते आणि घरी आल्यानंतर नवऱ्या इतकी तीही थकलेली असते. परंतु आपण पाहतो नवरा पाय पसरून पलंगावर पडलेला आहे आणि तो म्हणतो बायकोला, अगं बाई चहा आण ना. अरे तुला काय झालं उठून चहा करायला? तुला काय कोणी बंदी केली चहा करायची? परंतु आपल्या समाजात हे झालेलं आहे की पुरुषांनी स्वयंपाकाला हात लावायचा नाही. कुठेतरी कमीपणा, मुळीच कमीपणा नाही आहे. मी सुरुवातीला हे जे काही माझं चॅनल सुरू केलं याच्यामध्ये सहज स्वयंपाक नावाचे अनेक जवळपास 150च्या वर 160-170 प्रयोग मी करून दाखवले की पुरुषांना स्वयंपाक सहज शक्य आहे. अन्नपूर्णा देवी आहे, अन्नपूर्णा देव नाही आहे. त्या देवीला प्रसन्न करायचं आहे. घरची स्त्री जर प्रसन्न नसेल तर तो संसार सुखी असतो का? होऊ शकतो का? त्या घरच्या स्त्रीला प्रसन्न करणं, तिचा मूड चांगला ठेवणं ही त्या घरातल्या पुरुषांची आणि सर्वच कुटुंबातल्या सर्व सदस्यांची ती जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण पाळतो का ह्याचा आपण विचार केला पाहिजे. ही पाळायला पाहिजे. ती जर तिचा पैसा तुम्हाला प्रिय असेल तर तिच्या मागे काही ना काही तिची जी काही खटपट आहे, जे श्रम आहेत, आल्यानंतर तिलाही थोडीशी विश्रांती मिळणं आवश्यक आहे. म्हणून या गोष्टीचा समाजाने विचार करावा. स्त्री स्वातंत्र्य खरोखरच आपल्यात आहे का? केवळ पैसा मिळाला, गाडी आली, घोडा आला, इकडे गेले, इकडे फिरले, ट्रिपला गेले, एवढ्यापुरतं ते स्वातंत्र्य आहे का? आणि त्यात तिचं मत घेतलं जातं का? आपण स्त्रियांची मतं घेतली पाहिजे. त्यांना आराम शक्य असेल त्या ठिकाणी म्हणतात, मी प्रत्येक ठिकाणी हे म्हणत नाही आहे. जी जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे वागायला पाहिजे. आता हा जो सहज स्वयंपाकाचा मी प्रयोग केला, नेमका त्यावेळी कोविडचा काळ होता, लोक घरी होते आणि अक्षरशः माझ्या या प्रयोगाने 100 ते 150 पुरुष स्वयंपाक करायला शिकले आणि त्यांच्या बायकांचे मला मेसेज यायला लागले की किती छान, आज निदान आम्हाला घरी आल्यावर चहा तरी मिळतो. अरे त्यांचं मनस्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे. त्या खुश असतील तर तुमचा संसार खुश आहे.
त्या खुश असतील तर तुमची मुलं बाळं खुश आहेत. त्या स्त्रियांना माफक तरी मदत घरच्या माणसांनी करायला पाहिजे. या कोविडच्या काळामध्ये मला माहिती आहे अनेक पुरुषसुद्धा घरात भांडी घासण्याचं काम करत असत, आई पुरुष, कारण त्यांना दिवसभर लक्षात येतं की आपल्या बायकोला किती काम पडतं. आपल्याला ही कल्पनाच नाही ती किती प्रकारची कशा प्रकारची कामं तिला करावी लागतात. घर पाहणं, पूर्णवेळ घर पाहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पूर्णवेळ नोकरी करण्यापेक्षा ती कठीण आहे. मी जेव्हा घरी पाहतो तेव्हा त्या बाईला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत अखंड ती कामात असते. भाजी फुकट जाऊ नये, इतर वस्तू फुकट जाऊ नये, वेळोवेळी ते सगळं पाहणं, साफ करणं, स्वच्छ करणं, उन्हात ठेवणं, बाहेर आणणं, वर्षभराची जी काय कामं असतात बाकीची, तळणाची असतात, इतर काही असतं, ही सगळी करणं, पापड करून ठेवणं, लोणची करून ठेवणं आणि इतक्या अनेक प्रकारची कामं असतात स्त्रियांना. दिवाळीच्या वेळी फराळाची कामं असतात. पै पाहुणे आले तर तिनेच पाहायचं असतं. घरातली जी काही सगळी नातेमंडळी, नातेसंबंध आहेत हे तिनेच सांभाळायचे असतात, पुरुष नाही सांभाळत. हे तुम्ही प्रॅक्टिकली पहा. तुम्ही विचार करा की तुम्हीच घर सांभाळता का ती स्त्री सांभाळत असते. खरं म्हणजे ती स्त्री घर सांभाळत असते आणि ही घरची लक्ष्मी. तिला प्रसन्न ठेवणं, तुमचा संसार सुखी व्हायचा असेल तर तिला प्रसन्न ठेवा. थोडंफार म्हणत, मी असं म्हणत नाही की सगळं तुम्ही सकाळी उठून पंचा बांधा आणि स्वयंपाकाला लागा, असं म्हणत नाही. परंतु उद्या साधी भाजी निवडण्याचं काम आहे, धान्य निवडायचं काम आहे, दळून आणायचं काम आहे. ही तर छोटी छोटी मोठी कामं तर तुम्ही करू शकता ना. का नाही करावी? ते तुमचा संसार नाही आहे का? त्या तो एकटा तिचाच आहे का हो संसार हा? याचा विचार आपण करत नाही. तिनेच सगळं सांभाळावं. पोरं आजारी पडली तर आजार पण तिनेच काढावा. मग तुम्ही काय करता? तुम्ही काय हातात बांगड्या बसून घरी बसणार नुसते ऐकते? हा विचार केला पाहिजे. हे तुम्हाला कदाचित माझे शब्द झोंबतील एखाद्या, परंतु हा समाज पाहिल्यानंतर आणि स्त्रियांची परिस्थिती पाहिल्यानंतर मला फार खरोखरच वाईट वाटतं. मी स्वतः गरज पडली तर घरात सगळी कामं करतो, मला काही त्यात लाज वाटत नाही. आपल्या घरचा संडास आपण धुवायला आपल्याला लाज वाटायचं काय कारण आहे? ठीक आहे, ज्यांच्या घरी मोलकरणी आहेत, इतर काही आहे, इतर कामाला माणसं आहेत, त्यांची गोष्ट वेगळी. परंतु घरातली स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत किती राबते आणि पडल्यानंतर ती पाठ टेकल्यानंतर लगेच झोपू शकते का? तिला दुसऱ्या दिवशी सकाळचा विचार असतो की उद्या नाश्त्याला काय करायचं. हा विचार पुरुषांनी करणं आवश्यक आहे. थोडंफार घरातलं मदत तुम्ही जर त्या पत्नीला केलीत, आईला केलीत, बहिणीला केलीत, अरे त्या बायका माणसंच आहेत ना शेवटी. त्यांना तुमच्या काही मायाची गरज नाही आहे का? त्यांना मदतीची गरज नाही आहे का? उद्या तुमची आईला खूप हे लागलं तर तुम्हाला लगेच दया येते आईची. मग बायकोची, मुलीची काय येत नाही? तीही यायला पाहिजे. संसार सुखाचा हे दोन चाकं आहेत संसाराची, ही सारखीच चालली पाहिजे. एक चाक वर आणि एक चाक खाली असा असेल तर तो संसार सुखात होणार नाही. आनंदी राहण्याचं हे एक मोठं कसब आहे. घर आनंदी ठेवणं, कुठलाही वादविवाद न करता एकमेकासाठी पडतं घेणं. तुमची स्त्री तुमच्यासाठी, तुमची बायको किती ठिकाणी पडतं घेत असते याचा एकदा विचार करून पहा. तिचे खरं म्हणजे माहेर सोडून ती आलेली असते. आपली बायका, आपली वडील, आई, बहीण, भाऊ सगळे भावंड सोडून ती तुमच्या घरी आलेली असते. तुमचं घर ती आत्मसात करते. ती स्वतःचं समजते आणि स्वतःचं घर समजून ती सर्व कामं करीत असते. हे जर असेल तर मग तुम्ही तिच्यासाठी थोडासा बदल तुमच्यात करू नये का? थोडा करा, सुरुवात तरी करा. आणि हा संसार सुखाने कसा राहील? हा संसार सुखाचा असेल तर तुमच्या चेहऱ्यावर आलेला हसू किती महत्त्वाचं राहील याचा विचार करा. छानपैकी उद्या काय करावं सर्वांनी घरात बसून ठरवावं आणि मग कामाची वाटणी कशी करता येईल आणि सर्वांनाच कसं व्यवस्थित. उद्या मुलं एकटी राहणार आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही आयुष्यभर मुलांसमोर आता राहू शकत नाही. मुलं उद्या जगाबाहेर पडणार आहेत, त्यांना एकटं राहावं लागणार आहे. मला माहिती आहे माझे नातू आत बाहेर आहेत,
तर त्यांचा स्वयंपाक त्यांनाच करावा लागतो. परदेशात राहणाऱ्यांना कोणी तर स्वयंपाकाची बाई येऊन काम करत नाही. आणि 10, 5, 10 साध्या गोष्टी जर तुम्हाला करता आल्या, साध्या, तुम्हाला वरण भात शिजवता आला पाहिजे, पोळी करता आली पाहिजे, चहा, पोहे, उपमा, या एक 5, 10 महत्त्वाच्या वस्तू आहेत. एवढा जर तुम्हाला आल्या ना तर तुमचं कुठे अडणार नाही. उद्या तुम्ही आजारी पडलेत तर हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही बोलवणार आहात का सकाळचा चहा, नाश्ता? असं होत नाही. तुम्ही आत्मनिर्भर व्हा. हे आत्मनिर्भर व्हाल तर तुम्ही नक्की आनंदी व्हाल. आनंद हा असा वरून कोठून येत नसतो, तो निर्माण करावा लागतो. आणि हे आनंद निर्माण करण्याचं काम तुम्ही करू शकता. थोडा विचार करून पहा. आज खरोखरच आर्थिक स्वातंत्र्य पूर्ण द्या असं मी म्हणतच नाही. एकदम समाज एका रात्रीत कधी बदलत नसतो, मलाही ते माहिती आहे. मीही एका रात्रीत नाही बदललो. मीही पूर्वी बायकोला कधी पूजा करू देत नसे, दिवा लावू देत नसे. एकेकाळ असा होता. मी स्वतः अत्यंत वेगळ्या प्रकारचा होतो. परंतु जसं नंतर लक्षात आलं तसतसं माझ्यात बदल मी करत गेलो. आज आम्ही दोघं खरोखरच अत्यंत सुखात आहोत. जगी सर्व सुखी असा कोण आहे असं म्हटलं तर आम्ही दोघं आमचं नाव सांगू शकतो की हो, आम्ही सुखी आहोत, आम्ही समाधानी आहोत. समाधान हे एकमेकाला देण्याघेण्याने येत असतं, एकमेकांचा विचार करण्याने येत असतं. आणि हे समाधान तुमच्या हातात आहे. हे समाधान तुम्ही मिळवा. आणि मी जे काही सांगतो ह्यात किती तथ्य आहे याचा विचार करा. तथ्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यात आवश्यक तो बदल तुम्ही करा. तुमच्या घरी सुख व्हावं असं मला वाटतंय. तुमच्या घरी सुखाने तुम्ही पुढे जाऊन पुढच्या आयुष्यात देवाचं नाव घ्यायला तुम्हाला 4 क्षण मिळावेत, यासाठी हे सर्व आहे असं समजा. देवाचं नाव घ्यानं कोणाच तरी घ्या, देवाचं घ्या, तुमच्या आईवडिलांचं घ्या. मी केवळ देवावर माझा विश्वास आहे असं समजत नाही आहे. तेव्हा हे जर तुम्हाला करायचं असेल, शांततेने जायचं असेल आणि आपली त्यानंतर कोणीतरी चांगली आठवण काढावी असं जर वाटत असेल तर आनंदाने संसार करा, आनंदाने घरात मदत करा, आनंद उत्पन्न करा. आनंद निर्मिती हे संसाराचं मुख्य गमक आहे. आणि हे गमक तुम्ही साधलत तर तुमचा संसार अतिशय आनंदाचा होईल. संसाराला फक्त पैसाच लागतो असं नाही आहे. एकमेकांचं प्रेम, हे प्रेम तुमचा संसार वाढवत असतं. मग म्हातारपणी आपल्याला वाटते की अरे बापरे, माझ्या बायकोनी माझ्यासाठी किती इतके वर्ष काय काय केलं. ती गेल्यानंतर मग खूप आठवण काढता, फोटो वाळवून हार घालता. परंतु त्याआधी ती जिवंत असताना काहीतरी केलं तर तिला उपयोग होईल. तुमचाच संसार सुखाचा होईल. संसार तिचा एकटीचा नाही आहे, तुमचाही आहे. हा तुमचा संसार तुम्ही सुखी करावा, आनंदाने राहावं. आनंदात देवाचं नाव तुमच्या तोंडात घेता यावं तुम्हाला. अशा प्रकारे विचार करा. मी म्हणतो यात किती तथ्य आहे याचाही विचार करा. माझं सगळंच बरोबर आहे असं मी तुम्हाला 100% नाही सांगणार. माझं बरोबर आहे मला माहिती आहे, परंतु मी तो आग्रह नाही धरणार. हा आग्रह तुम्ही विचार करून ठरवा की खरोखर तुम्ही काय करू शकता. थोडीशी मदत केल्याने तुमच्या काही देहाला भोकं नाही पडणार आहे. आनंदात राहा, आनंदात राहा आणि आनंदातच राहा. नमस्कार.